श्रीमद्भगवद्गीता व ज्ञानेश्वरी, घरघर गीता आणि ज्ञानेश्वरी. गीतेचे 3 श्लोक संस्कृत, हिंदी, मराठी अर्थासहित. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेत्ता विभुत्सव मामका पांडवाचैव किम कुर्वत संजय. हिंदीमध्ये मिले जब धर्मभूमि कुरुक्षेत्र में, मेरे वो पांडवों के सब पुत्रों ने किया क्या बताओ ये संजय मुझे, कहा चिंता में भर के धृतराष्ट्र ने. मराठीमध्ये, अरे संजया, धर्मोत्पत्तीचे स्थान, धर्म उत्पन्न होण्याची जागा अशा कुरुक्षेत्रात जमलेले युद्धाची इच्छा करणारे माझे पुत्र आणि पांडूचे पुत्र काय करत आहेत. अनन्या चिंतयन्तो माम ये जना परिपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. हिंदीमध्ये, मेरी ही भक्ति में मन को लगा, जो चिंतन करे बस मेरा ही सदा, निरंतर जो मुझ में रमे रहते हैं, पुरा करो योग से मौन काम है. मराठीमध्ये, जे लोक अनन्य दुसऱ्या कोणाचीही मदत न घेता भावाने माझे चिंतन करतात, माझी उपासना करतात आणि माझ्याशी पूर्णपणे जोडलेले राहतात, त्यांच्या अप्राप्त गोष्टी मिळण्याचे योग्य आणि प्राप्त गोष्टीचे रक्षण करण्याचे क्षेम दायित्व मी स्वतः घेतो, असे श्रीकृष्ण सांगतात. म्हणजेच अशा भक्तांची सर्व काळजी परमेश्वर स्वतः घेतो. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर तत्र त्रिश्री विजयोर्भूतिर ध्रुवा नीतिर्मतिर्मम. जहाँ कृष्ण योगेश्वर का वास, अर्जुन धनुर्धारी भी रहता पास, संपत्ति सुख शांति नीति सभी विजय और विभूति भी होती वही. जिथे योगेश्वर श्रीकृष्ण आहेत आणि जिथे गांडीवधारी पार्थ अर्जुन आहे, तिथेच लक्ष्मी, श्री, विजय, ऐश्वर्य, विभूती आणि स्थिर नीती, ध्रुवानीती असा माझा ठाम विश्वास आहे. तयाच्या श्रवणपुटी गीतेचे अक्षरे जवपैठी, होती ना तो उठाउठी पळेची पाप. त्यांच्या कानात गीतेची अक्षरे प्रवेश करतात न करतात तोच पाप तेथून पाय काढते. तैसा कानाच्या महाद्वारे गीता गजर तेथ करी, तेथ सृष्टीच्या आधीवरी जायची पाप. जेथे गीतेचा गजर कानरूपी महाद्वारात होतो, तेथे सृष्टीच्या आरंभापासूनचे ऐकणारे पाप जाते. जे ये गीतेची अक्षरे जे तुले का कर्णद्वारे रेगती ते तुले होती पुरे अश्वमेध की. कारण की या गीतेची जितकी अक्षरे कानाच्या वाटेने अंतःकरणात शिरतील, तितके अश्वमेध पूर्ण होतात. म्हणून श्रवणे पापी जाती आणि धर्मधरी उन्नती, तेने सर्व स्वर्गराज संपत्ती लाहेची शेकी. म्हणून गीता श्रवणाने पापे जातात आणि धर्माची उत्कर्ष होतो. या योगाने शेवटी स्वर्गाच्या राज्याचे ऐश्वर्य प्राप्त होते. छोट्या आणि साध्या पद्धतीने कसं आपल्याला पुण्य प्राप्त होईल, त्यासाठी हा प्रयत्न. जय श्रीकृष्ण.